जान है तो जहान है, म्हणजे असं बऱ्याच वेळेस रस्त्यावरती लिहिलेलं असतं. म्हणजे जीवन आहे तर सर्व काही आहे. मग जीवनामध्ये दररोजच्या आपल्या शारीरिक घडामोडी होत असतात. आणि आज शहरीकरण झालेलं आहे, हायब्रिड आलेलं आहे. पण अशा काही गोष्टी आहे की ज्या शरीराच्या शारीरिक घडामोडी, मग त्याच्या शरीराचं टेम्परेचर किती असलं पाहिजे, बीपी किती असला पाहिजे, तापमान किती असलं पाहिजे, श्वास किती असला पाहिजे, तर ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला आपल्या शरीराच्या हिशोबाने, तब्येतीची काळजी ह्या हिशोबाने आपल्याला माहीत पाहिजे. मग काय काय अशा गोष्टी असतात, तर आज आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवरती आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आहेत, टिप्स आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन दिसतं ते बेल आयकॉन ऑल वरती दाबा, म्हणजे सर्वच व्हिडिओ येणारे तुम्हाला मिळून जातील. तर मग आपल्या शरीराचा बीपी किती असला पाहिजे? नॉर्मली साधारणतः 120, कमीत कमी किती असला पाहिजे, तर 80 ते 120 ह्या दरम्यान असला पाहिजे. आपल्या नाडीची गती किती असली पाहिजे? कमीत कमी 70 ते 100 नाडीची गती असली पाहिजे. शरीराचं तापमान किती असलं पाहिजे? 36.8 ते 37 ह्या रेंजमध्ये रेग्युलर आपल्या शरीराचं तापमान असलं पाहिजे. तापमान वाढलं तर ताप आला, तापमान कमी झालं तर थंड झाला, बरोबर की नाही? आपला श्वास किती असला पाहिजे? 12 ते 16 ह्या दरम्यान श्वास आपला असला पाहिजे रेग्युलरमध्ये. रक्त म्हणजेच हिमोग्लोबिन किती असलं पाहिजे शरीराचं? त्याच्यात पुरुष जर असेल तर 13.5 ते 18 पॉईंट हे शरीराचं असलं पाहिजे. हिमोग्लोबिन आपलं पॉईंटमध्ये, जसं एखाद्याचं रक्त चेक केलं तर डॉक्टर सांगतात का 14 पॉईंट आहे, 13 पॉईंट आहे, 13.3 आहे. मग ते 11च्या आत जर आलं, कमी झालं तर मग रक्त कमी झालं, हिमोग्लोबिन कमी आहे असा त्याचा उल्लेख असतो रिपोर्टवरती, बरोबर. महिलांचं जर असेल तर महिलांचं पाहिजे कमीत कमी 11.5, 11.5 ते 16 पॉईंट ह्या दरम्यान हिमोग्लोबिन रक्त आपल्या शरीराचं पॉईंटमध्ये असलं पाहिजे. कोलेस्ट्रॉल किती असलं पाहिजे शरीराचं? 130 ते 200 असलं पाहिजे. पोटॅशियम किती असलं पाहिजे? 3.50 म्हणजे 3.5 ते 5 असलं पाहिजे. सोडियम किती असलं पाहिजे शरीरामध्ये? 135 ते 145 असलं पाहिजे. ट्रायग्लिसराईड किती असलं पाहिजे? तर ही 220च्या रेंजमध्ये असलं पाहिजे. शरीरातील रक्ताचे प्रमाण म्हणजेच PCV हे दिलेलं असतं बघा रिपोर्टवरती. तर हे PCV किती असलं पाहिजे? 30 ते 40% याचं प्रमाण असलं पाहिजे. साखर किती पाहिजे आपल्या शरीराची? जर मुलं असेल तर मुलांची पाहिजे 70 ते 130. प्रौढ म्हणजे पुरुष, स्त्री प्रौढ असेल तर त्यांचं किती पाहिजे? 70 ते 115. म्हणजे कमी असली तर साखर ही प्रौढ व्यक्तीला चालते. लोहाचं प्रमाण किती असले पाहिजे शरीरामध्ये? 8 ते 15 ग्रॅम असलं पाहिजे. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे त्याला म्हणतात WBC. WBC किती असले पाहिजे? कमीत कमी 4000 ते 11000 ह्या WBCच्या पेशी शरीरात असल्या पाहिजे, म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी. पांढऱ्या पेशी कमी झाल्या असं म्हणतो ना आपण, बरोबर आहे की नाही? प्लॅलेट किती असलं पाहिजे? 1.5 लाख ते 4 लाख या दरम्यान असलं पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतात प्लॅलेट्स, बरोबर. म्हणजे ते 1.5 लाख ते 4 लाख असलं पाहिजे. त्याच्यानंतर लाल रक्तपेशी म्हणजेच RBC किती असल्या पाहिजे? RBC पाहिजे 4.5 लाख ते 6 लाख या रेंजमध्ये असल्या पाहिजे. कॅल्शियम किती पाहिजे आपल्या शरीराचं? 8.6 ते 10.3 mg म्हणजेच DL पाहिजे, बरोबर. व्हिटॅमिन D3 किती पाहिजे? 20 ते 50 Ng म्हणजेच मिली पाहिजे, बरोबर. व्हिटॅमिन B12 महत्त्वाचा घटक, हे किती पाहिजे? 200 ते 900 PG किंवा ml हा पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या परत रिपीट व्हिडिओ बघा, जाणून घ्या, आणि रिपोर्ट काढल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. किंवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कधीही कामाचा होऊ शकतो. का तर कुठले घटक किती पाहिजे, कमी आणि जास्त, हे सर्व ठोकताळीच रिपोर्ट काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
एखाद्या डॉक्टरने रिपोर्टरने सांगितलं की कमी आहे, हे जास्त आहे, हे असं आहे, तर नक्कीच तुम्हाला त्याची पडताळणी करता येईल लक्षात. आणि काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देत आहे, 8, 9, 10 टिप्स. तर काय पाहिजे, जर आपलं वय जस्ट असेल, आपण 40 ते 60 असेल, तर जास्तीत जास्त शरीराला पाण्याची गरज आहे. कारण हे शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. शरीरात बाकीच्या गोष्टी कमी, पाणी ज्यादा, लक्षात घ्या. म्हणून पाणी हे जास्त पिलं पाहिजे, नेहमी कायम पाणी पिलं पाहिजे. कमी पाणी झालं तर समस्या उद्भवतात, खराब पाणी पिलं तरी समस्या उद्भवतात, आणि मग ते कुठलेही आजार असू शक्यतो जास्तीत जास्त प्रमाण हे पाण्यामुळं होतो, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, शरीराला व्यायाम पाहिजे. व्यायाम करायला वेळ नसेल पण काम करत असेल, शेती काम, हार्ड काम तुम्ही करत असेल तरी व्यायाम होईल. चालणं तुमचं जास्त असेल तरी तुमचं चालण्यानं सुद्धा व्यायाम होईल. किंवा व्यायाम करायला वेळ नसेल पण कुठलंही हार्ड काम तुम्ही करत असेल, कसरत त्या माध्यमातून होत असेल, किंवा प्रामुख्याने कसरत करणं हे गरजेचं आहे, किंवा शेती काम करत असाल, किंवा कुठलंही हार्ड काम, जड काम तुम्ही करत असाल, तर ह्या गोष्टी करणं, शरीराला श्रम हे गरजेचं आहे. मग ते व्यायामाच्या माध्यमातून तुम्ही करा किंवा कामाच्या माध्यमातून करा, पण व्यायाम होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाणे, कमी खाणे शरीरासाठी धोकादायक ठरतं, जास्त खाणे शरीरासाठी धोकादायक ठरतं. पचन होत नाही, पचन संस्था काम करत नाही. म्हणजे योग्य आहार आपण घेतलं पाहिजे, प्रोटीनयुक्त प्रथिने त्याच्यामध्ये पाहिजे, कर्बोदके त्याच्यामध्ये पाहिजे, कार्बोहायड्रेट हा पण एक घटक आहे, तो पण पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी शरीरासाठी महत्त्वाच्या आहे. आणि नको तिथं वाहन चालवायची गरज नाही. म्हणजे काय, थोडंफार चाललं पाहिजे, व्यायाम हा झाला पाहिजे. नाही तर मग थोडं जायचंय तरी वाहन घेऊन आपण जातो, तर शरीराला हालचाल वाहनं होत नाही जास्त. मग चालणं हे किमान किलोमीटर, 2 किलोमीटर हे आपलं झालं पाहिजे, म्हणजे हालचाल महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर राग जास्त येणं हे शरीरासाठी धोकादायक असतं. काळजी करणं हे त्रासदायक ठरत असतं. महत्त्वाचं, हसून आपण जगलं पाहिजे, हसलं पाहिजे, आणि ते पण खळखळून हसलं पाहिजे, मन मोकळं राहिलं पाहिजे. जीवनामध्ये चिंता नको, दुःख नको. जास्त चिंता केली तरी आजार लागतात, दुःख असेल तरी आजार लागतात. आणि अहंकार नसला पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे, नम्रता ही असली पाहिजे. नेहमी आनंदी जगलं पाहिजे आपण, आनंद हा शोधला पाहिजे. आणि महत्त्वाचं, प्रेमाने जगलं पाहिजे, सहानुभूतीने जगलं पाहिजे, आपुलकीने जगलं पाहिजे. म्हणजे जशाच तसं, म्हातारा माणूस असेल तर त्याच्यासारखंच होऊन जगलं पाहिजे, मुलं असतील मुलांसारखं होऊन जगलं पाहिजे, लहान पोरं असतील त्यांच्याप्रमाणेच, म्हणजे जशाच तसं होऊन जर आपण जगलं तर नेहमी आनंदी आणि उत्साही आपण जगू शकतो. आनंद हा जीवनात असेल तर आजार कमी लागतात, नेहमी लक्षात ठेवा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, एकदा बघून नाही लक्षात आलं तर दोनदा बघा, नोट करून ठेवा. ही गोष्ट नेहमी कायम तुमच्या कामाची आहे. ज्या गोष्टी मी सांगितल्या, जर 17-18 गोष्टी सांगितल्या, बीपी असेल, श्वास असेल, सोडियम असेल, PVCचं प्रमाण असेल, रक्ताचं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की ह्या नेहमी तुमच्या कामाच्या आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येकापर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि 100% लाईक करा. जर काही समस्या असतील नक्कीच कमेंट करा. धन्यवाद, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.